नमस्कार, मी प्रज्ञा भगत. आपण पाहताय आपला आवाज मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. निवडणुकीच्या रणधुमाळीत आता चांगलीच रंगत येऊ लागली आहे. या सर्व लढती आणि प्रमुख नेत्यांच्या सभा आपण आपला आवाजच्या माध्यमातून पाहत असतो. आज शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या तालुक्यातील 7ही गटात झंझावती सभा झाल्या. या सगळ्या सभांमध्ये आढळराव पाटलांनी कुणाकुणावर हल्ला चढवला पाहूयात सविस्तर. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आज यांची सकाळी पहिली सभा झाली ती म्हणजे सावरगाव धालेवाडी तर्फे हवेली जिल्हा परिषद गटात. शिवसेनेचे उमेदवार गुलाबशेठ पारखे, सावरगाव पंचायत समिती गणातील उमेदवार ललिताताई चव्हाण यांच्या प्रचारासाठी सावरगाव येथे ही सभा झाली. या प्रचार सभेला गटनेत्या आशाताई बुचके, युवासेना जिल्हा प्रमुख गणेश कवडे, तालुका प्रमुख माऊली खंडागळे, जुन्नर नगरपालिकेचे नगराध्यक्ष शामराव पांडे, नगरसेवक अविनाश कर्डिले, समीर भगत, अतुल पारखे, कैलास मनसुख आदीसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला पाहूयात या सभेतली काही भाषणं. अरे कापल्या आमच्या नसा जरी, उधळण होईल भगव्या रक्ताची, आणि फाडली आमची छाती तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची. आई तुळजाभवानी छत्रपती शिवराय या ठिकाणी व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो, नेपोलियन बोनापार्ट, सिकंदर आणि हिटलर यांना जग जिंकायचं होतं, परंतु माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य जिंकायचं होतं. मनीषा जग जिंकण्याची नव्हती तर स्वराज्याचं सुराज्य करण्याची होती. आणि मित्रांनो, हे स्वराज्याचं सुराज्य करण्याची मनीषा घेऊन आज शिवसेनेचे उमेदवार तुमच्या पुढे उभे आहेत. या ठिकाणी उमेदवारांबद्दल बोलताना सगळ्यात आधी कोणत्या पक्षाला मतदान करायचं आणि कोणत्या उमेदवारांना मतदान करायचं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. गेले 12-13 वर्ष आम्ही या ठिकाणी पाहतोय की ह्या पुणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने शिवसेना संघटनेला बळ देण्याचं काम, संघटना उभी करण्याचं काम माननीय दादा आणि ताईंनी केलं. त्यांनी सुरुवातीला सांगितलं की आम्ही हे करू आणि ते करू, परंतु मित्रांनो आज 15 वर्षानंतर परिस्थिती अशी आहे, ज्यावेळेस आम्ही शाखा प्रमुखांचा मेळावा घेतो, ज्यावेळेस कार्यकर्त्यांचा मेळावा घेतो, त्यावेळेस आमचे कार्यकर्ते उभे राहतात आणि सांगतात की आमच्या गावातली सगळी कामं झालेली आहेत. अशा प्रकारची परिस्थिती आज आपल्या मतदारसंघामध्ये आहे. या ठिकाणी ताईंचं ह्या भागातलं काम जर एका वाक्यात सांगायचं झालं तर दादा, आज आमच्या भागामध्ये अशी परिस्थिती आहे, जर सुनांची डिलिव्हरी करायची असेल तर ती डिलिव्हरी सासरला होते आणि मग सुना त्या ठिकाणी माहेरला जातात. अशा प्रकारच्या उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा या ठिकाणी आशाताईंनी ह्या मतदारसंघामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि म्हणून मित्रांनो, या ठिकाणी मला तुम्हाला कर्तव्य सांगायचंय, राजकारणी लोक अतिशय हुशार आणि चाणाक्ष असतात. या ठिकाणी आशाताई नारायणगाव मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्यासाठी गेल्या, परंतु माझ्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष झालं नाही पाहिजे, विकासाची गंगा थांबली नाही पाहिजे, या हेतून त्यांनी ज्या पद्धतीने उमेदवार दिलेले आहेत, खरंच ताईंचं कौतुक करावं तेवढंच थोडं आहे. आपल्या भागाचा पुन्हा एकदा त्याच जोमाने विकास झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचे उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत. आणि मग शेवटी जाता जाता सांगायचं म्हणजे, जत्रा जशी असते त्यावेळेस हौशे गवशे नवशे येत असतात. आता तशीच परिस्थिती आहे, कोणती निवडणूक आली की हौशे गवशे नवशे सगळे येत असतात. आणि मग तुम्हाला सांगतात की आपलं असं नातं आहे, आपलं तसं नातं आहे. त्यांना एकच सांगायचं, नातं आहे ना, मग जेवायला घरी या. विकासाची प्रक्रिया आम्हाला थांबवायची नाहीये, विकास आम्हाला करतच राहायचा. अहो, लोक कधी पण येतात, सकाळी दुपारी संध्याकाळी येतात आणि पायाला चिकटतात. त्यांना सांगायचं, बाबा बस झालं, आता आम्हाला विकास करायचा आहे, विकासाची गंगा अशीच पुढे घेऊन जायची आहे. आणि म्हणून शिवसेनेच्या सगळ्या उमेदवारांना आपण भरघोस मताने विजय करा. गावोगावी सभामंडप, पिण्याच्या पाण्याच्या योजना, रस्ते
अतिशय चांगल्या पद्धतीचं काम दादांनी आपल्या या विभागात केलंय. दादा आंबेगावचे जरी असले, त्यांचं होमग्राऊंड जरी ते असलं तरी ते नेहमी सांगतात का माझं जुन्नर तालुक्यातलं चांगलं लक्ष. त्याचप्रमाणे आपल्या विभागाच्या शिवसेनेच्या गटनेत्या मान्य आशाताई बुचके यांच्या माध्यमातून किती कामं झाली यातून म्हणजे सांगायला वेळ पुरत नाही. शिक्षण या क्षेत्रामध्ये आशाताईच्या माध्यमातून आपल्या विभागातल्या जवळजवळ सगळ्या अंगणवाडींच्या इमारती झाल्या. जिल्हा परिषदेचं शाळेचं रिपेअरिंगचं काम चालू आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपल्या गावची PSC ही आज महाराष्ट्रात तर नाव कमावलं, पण दिल्लीला पहिल्या 10 मध्ये नामांकनाला आलेली आहे. आरोग्याच्या दृष्टीने ताईंनी ही व्यवस्था केली. शेतीच्या पाण्याचा प्रश्न आपले जवळजवळ 3000 एकर सावरगाव विभागामध्ये जमीन कोरडी आहे. ताईंनी त्याचा विचार केला. पहिलं शिवसेनेच्या माध्यमातून बाळासाहेब दांगट आमदार असताना सबस्टेशन 2 कोटी रुपयाचं या गावात झालं. एक किटी होता तो अपुरा पडत होता म्हणून ताईंनी आपल्याला दुसरा किटी दिला. 74 लाख रुपयाचा किटी दुंद्रेमळ्यात झाला. वस्ताद चांगला असेल तर मल्ल चांगलं. वस्ताद चांगला पाहिजे. आमच्याकडे 2 वस्ताद आहेत. आढळराव पाटील दादा आहेत आणि ताई आहे. या 2 वस्तादांच्या तालमीमध्ये गुलाबराव सारखा मल्ल इथं तयार होईल. एक जबरदस्त कार्यकर्ता तयार होईल या भागामध्ये. आणि या दोघांचंही दादांचं आणि ताईचं गुलाबशेठला मार्गदर्शन राहील. काम करण्यासाठी शिवसेना हा पक्ष आहे आणि त्या पक्षाचा उमेदवार काम करतो या विश्वासानं जुन्नरच्या नगरपालिकेनं आताच आपल्याला कौल दिलाय आणि जुन्नरचं नगराध्यक्षपद शिवसेनेकडे दिलंय. तिथेही सगळे मिळून जमले होते, पण जुन्नरच्या जनतेने सगळ्यांना बाजूला ढकललं आणि काम करणाऱ्या संघटनेसाठी, काम करणाऱ्या संचसाठी मतदान केलं. उद्याच्या निवडणुकीमध्ये 21 तारखेला आपल्याला आपलं पवित्र मत नोंदवायचंय. मी ललिता उमेश चव्हाण सावरगाव नगर पंचायत समितीसाठी उमेदवार आहे. सर्वांनी मला भरघोस मतदान करावं. मी दादांच्या, ताईंच्या तसेच जिल्हा परिषदेचे उमेदवार गुलाबशेठ पारखे यांच्या माध्यमातून विविध विकास कामे करीन. मी तुम्हाला आश्वासन देत नाही, पण निवडून आल्याच्या नंतर मी या मातीशी व माझ्या माणसांशी कधीही बेईमान होणार नाही एवढं सांगतो. आपल्या व्यासपीठावर आढळराव साहेब असतील, आशाताई असतील यांनी मला जी उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांच्याकडे आभार मानतो. आणि विकास हेच माझं प्राधान्य राहील. आणि मी आपल्याला एक विनंती करतो की आपण आम्हाला भरपूर मतांनी विजय करावं. एवढंच बोलतो आणि थांबतो. प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो आणि युवा सेना प्रमुख, मी गुलाब विठ्ठल पाटील पुणे जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी मला जाहीर झालेली आहे पक्षाकडनं. तरी कृपया येत्या 21 तारखेला शिवसेना धनुष्यबाणासमोर बटाचा मला प्रचंड बहुमताने विजय करा ही नम्र विनंती. या सभेत तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांनी विकास काय असतो हे ताई आणि दादांनी दाखवून दिलंय. ही विकास कामं आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे असं आवाहन करत जिल्ह्यात सर्वाधिक सदस्य शिवसेनेचे येतील अशी आशाही व्यक्त केली आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव न घेता तुम्ही केंद्रात नाही, राज्यात नाही, तर मग मतं कशाला मागता अशी बोचरी टीकाही केली आहे. आपल्या सगळ्यांना माहित असेल, काही दिवसांपूर्वी आशाताईंचा आपण वाढदिवस साजरा केला. दादा, या गावातलं जे आरोग्य उपकेंद्र आहे त्या कार्यक्रमाला मी स्वतः आलो होतो. आणि मुळात आरोग्य केंद्र जे आहे, मी इथे आल्यानंतर आमचे गिरवलीचे पाहुणे त्यांनी मला रामराम केला. कैलास बुवा, म्हणलं मामा इकडे कसे काय? म्हणले दवाखान्यात आम्ही नेहमी इकडेच येत असतो. म्हणलं का बरं? म्हणले आम्हाला सोयीचं पण आहे आणि इकडं उपचार देखील चांगले मिळतात. याच्यातच खऱ्या अर्थानं आशाताईंनी केलेल्या कामाचं यश अवलंबून आहे असं मला वाटतंय. पंचक्रोशीमध्ये येणारे असेल, सावरगाव असेल, आरोग्याच्या ज्या सुविधा आहेत, पाण्याच्या ज्या सुविधा आहेत, रस्त्यांच्या ज्या सुविधा आहेत, आशाताईंनी गेल्या 15 वर्षामध्ये या परिसरामध्ये या पंचक्रोशीचा नवीन तालुक्यामध्ये जो विकास केलाय आणि त्या विकासाच्या आधारावरती आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे
ताई आज नारायणगाव गटामधून जिल्हा परिषदेची निवडणूक लढतायत, परंतु आम्हाला ज्या वेळेला खात्री झाली की या गटामध्ये आम्ही गुलाब शेठला 100% निवडून आणू शकतो, तेव्हाच आम्ही अशा करण्याचा नारायणगाव गटातून उभं केलंय. खरं तर मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे, विकास काय असतो हे आदरणीय दादांनी, आदरणीय ताईंनी, शिवसेनेच्या सर्वच लोकप्रतिनिधींनी दाखवून दिले. म्हणून मला तुम्हाला विनंती करायची, या पूर्व काळामध्ये हा परिसर नेहमी आदरणीय खासदारांच्या मागे, शिवसेनेच्या मागे सतत आणि सतत राहिलेला आहे. मला खात्री आहे याही वेळेला पलीकडून आदरणीय सुभाष शेठ बोरे यांनी अत्यंत चांगलं असं काम जिल्हा परिषदेमध्ये उभं केलं. धोंडीभाऊ शेठ बोरेंच्या माध्यमातून त्या परिसरातून आपल्याला पंचायत समितीला एक चांगला उमेदवार मिळाला. पलीकडच्या गावांमध्ये मग आमचे कुमशेत असेल, तेजेवाडी असेल, शिरोली खुर्द, शिरोली बुद्रुक, धानेवाडी या सगळ्या गटातून देखील दादा त्या परिसरातून देखील अत्यंत चांगला असा प्रतिसाद शिवसेनेला आणि शिवसेनेच्या उमेदवारांना. आणि त्यामुळं आम्हाला खात्री आहे आपण सगळी मंडळी ज्या तडफेनं काम करताय, ज्या पद्धतीनं काम करताय, निश्चितपणानं गुलाबशेठ पारखे, धोंडीभाऊ शेठ मोरे आणि आमच्या ललिताताई निवडून आल्याशिवाय राहणार नाही. मला तुम्हाला विनंती करायची, आपण कोणत्याही प्रकारे गाफील न राहता आदरणीय ताई असतील, दादा असतील, शिवसेना पक्ष असेल, याच्या माध्यमातून परिसरात केलेली विकास कामं आपण लोकांपर्यंत नेली पाहिजे. नाहीतर काही भुरटी मंडळी आहेत ते सांगणार की आम्ही केलं, त्याच्याशी कामाचा काही संबंधही नाही, परंतु कारण नसताना आपण केलेल्या कामाचं क्रेडिट बुवा दुसऱ्यांनी घेऊ नये. यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्याकडे वेळ आहे, अजून बरोबर आपल्याकडे 9 दिवसाचा वेळ आहे. प्रत्येकाने घराघरापर्यंत गेलं पाहिजे. शिवसेनेला मतदान का करायचं, गुलाब शेठला मतदान का करायचं, आमच्या ललिताताईंना आणि धोंडीभाऊ शेठला मतदान का करायचं हे आपण समजावून सांगितलं पाहिजे. मला तुम्हाला विनंती करायची, 5 वर्ष मी जिल्हा परिषदेमध्ये ताईंच्या सोबतीनं काम केलेलं आहे. यावेळेची जिल्हा परिषदेची निवडणूक ही काहीशी वेगळी आहे. वेगळी या अर्थाने की या पूर्व काळामध्ये कधीही शिवसेनेला सत्तेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये सहभागी होता आलं नाही, परंतु यावेळची परिस्थिती दादा सांगतीलच, जिल्ह्यामध्ये शिवसेनेला अत्यंत अनुकूल अशी परिस्थिती आहे. जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे सगळ्यात जास्त म्हणजे साधारणतः 25 ते 30 इतके जिल्हा परिषद सदस्य निवडून आल्याशिवाय राहणार नाही अशी वेळची परिस्थिती आहे. ही मंडळी या पूर्व काळात सांगायची यांना निवडून तुम्ही काय करणार, राज्यात त्यांची सत्ता नाही, केंद्रात त्यांची सत्ता नाही, त्यांची कुठंच सत्ता नाही, आणि मग तुम्ही त्यांना निवडून देऊन काय करणार. आज हाच प्रश्न आपणही त्यांना विचारला पाहिजे. बाबांना आम्ही तुम्हाला मतदान का करायचं, अरे तुम्ही कुठंच नाही, तुम्ही राज्यात नाहीत, केंद्रात नाहीत, आणि आता तुम्ही तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत देखील राहणार नाहीत. त्याच्यामुळे आम्ही 100% शिवसेनेलाच मतदान करू अशा प्रकारचं आपण अभिवचन दिलं पाहिजे. मला तुम्हाला या निमित्ताने हेच सांगायचंय, अशा ताईंच्या माध्यमातून या परिसराचा जो विकास झाला तो परिसरातला विकासाचा झेंडा भगवा गुलाबशेठ पारख्यांच्या खांद्यावर दिलेला आहे, धोंडीभाऊ शेठ मोऱ्यांच्या खांद्यावर दिलेला आहे, आमच्या ललिताताईंच्या खांद्यावर दिलाय. आणि तो भगवा झेंडा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर फडकवण्यासाठी पुन्हा एकदा त्या 21 फेब्रुवारीला आपण सगळ्यांना हे पवित्र काम करायचंय. शिवसेनेच्या धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून शिवसेनेच्या तालुक्यातील सर्वच उमेदवारांना आपण विजयी करा अशा प्रकारचं आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. निवडणूक ही सटवीच्या रूपाने आपल्याकडे येत असते आणि तुमचं भाग्य लिहून जाते. मग तुमचं भाग्य चांगलं ठरवायचं असेल तर सेनेला भरघोस मतांनी निवडून द्या असं आवाहनही गटनेत्या आशाताई बुचके यांनी केलंय. 50 वर्षात सत्ता असतानाही यांना जमलं नाही, ते आता काय काम करणार अशी टीकाही आशाताईंनी विरोधकांवर केली आहे. या मीना खोऱ्यामध्ये कुठलीही चूक होता कामा नये, आमच्याकडनं कुठेही कमी पडता कामा नये या विचाराने भरावून जाऊन आम्ही या ठिकाणी या उमेदवारी देत असताना फार विचार केलेला आहे. खासदार साहेबांनी देखील या मतदारसंघावर जुन्नर तालुक्यात विशेष प्रेम असल्यामुळे काळजी घेतलेली आहे. या ठिकाणी कैलासजींनी आपलं मनोगत व्यक्त केलं, या ठिकाणी भजन सेठनी देखील आपलं मनोगत. आता जर आमच्या शेजारच्या गावच्या सरपंचांना आणि आपला शाखा प्रमुख आयुष्यभर ज्यांनी शिवसेनेसाठी काम केलं, त्या बोर्डेंना सांगितलं असतं, माऊलीला सांगितलं असतं, अतुलने आपल्या छोट्याशा भाषणामध्ये सगळंच या ठिकाणी सांगायचा प्रयत्न केला. या ठिकाणी कामाचा डोंगर आपण उभा केला, परंतु कामाचा डोंगर, विकासाची गंगा, विकास या एका मुद्द्यावर आपण मतदान मागत आहोत. कारण विकास ज्यांनी 50 वर्ष ज्यांच्याकडे सत्ता असताना त्यांना काही करता आलं नाही, परंतु आपल्याला जी संधी मिळाली, मग आपला शिवसैनिक, मग त्याला शाखा प्रमुख पद मिळू दे, सरपंच पद मिळू दे, सदस्य जरी असला तरी तो कसं काम उभं करू शकतो हे प्रत्येक शिवसैनिकांनी दाखवून दिलेलं आहे. कारण बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने आणि पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा आता निघालेला फतवा की खऱ्या अर्थाने शिवसेना पक्ष आणि शिवसेनेची संघटना निश्चितपणाने गोरगरीब जनतेसाठी आहे, शेतकऱ्यांसाठी आहे, महिलांसाठी आहे, तरुणांसाठी आहे, बालकांसाठी, आरोग्यासाठी आहे, शिक्षणासाठी आहे आणि प्रत्येक चाकरमान्यांसाठी म्हणजे नोकरदार माणसासाठी या ठिकाणी कोणाचा आधार असेल तो शिवसेनेचा आहे. या ठिकाणी आम्ही सांगत असतो की जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक
ही सटवीच्या रूपाने आपल्या गावात येत असते. सटवीच्या रूपाने येते म्हणजे काय करते, ज्या पद्धतीने 5व्या दिवशी बालकाचं भवितव्य लिहिण्यासाठी सटवी येते, आपल्याला ती दिसत नाही, ती भाग्य लिहून जाते. त्याच पद्धतीने जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये 5 वर्ष तुमच्या विभागाचा विकास आणि तो कोणी करावा, कसा करावा ही संधी तुम्हाला प्राप्त होते. तुमच्या समोर उमेदवार असतात आणि उमेदवार जेव्हा समोर येतात त्यावेळी निश्चितपणाने तुम्ही चूक केली तर तुमच्या विभागाचं काय. रात्री आम्ही येडगाव मध्ये फिरत असताना दादा एवढा धक्का बसला, त्यांनी सांगितलं 5 वर्षात जिल्हा परिषद सदस्याचं एक काम आमच्या इथे नाही. अक्षरशः खालून लोक ओरडायचे की एक काम दाखवा, बक्षीस मिळवा. त्यानंतर म्हटलं पंचायत समितीचं सदस्य कोण आहे तेच आम्हाला माहित नाही. म्हणजे अशी शोकांतिका आहे. अशा शोकांतिका असताना आज ते मोठी मोठी आमिष दाखवत आहेत. कुठे हळदी कुंकू घालतायत, साड्या वाटतायत, कुठे जेवणाच्या मेजवाना देत आहेत, कुठे सहलीला घेऊन जात आहेत, देवाला घेऊन जात आहेत. या सगळ्या भूलथापांना बळी पडणार का? गावातल्या 10-20 जणांना घेऊन जाणार, गावातल्या 10-20 जणांना काहीतरी आमिष दाखवणार, संपूर्ण गावाला वेठीला धरलं जाणार. आणि म्हणून साठी आज सगळ्यांनी एक चंग बांधायचं, एक प्रतिज्ञा करायची आहे की माझ्या विभागाचा विकास होत असताना कोणी एका व्यक्तीने विचार किंवा एका व्यक्तीने आम्हाला हाकायचं नाहीये. तो जमाना गेला. आता आपण सर्वजण विचारवंत आहात, मीडियाच्या जवळ आहात, वर्तमानपत्र रोज वाचत आहात. सध्याची परिस्थिती सगळ्यांना ज्ञात आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती ज्ञात आहे. बैलगाडा कोण करताय, कोण चालवणार आहे हेही तुम्हाला ज्ञात आहे. दादा त्यांच्यावर बोलतील. दादांचं मनोगत आपल्याला ज्यादा ऐकायचंय. आम्ही सतोदित तुमच्या समोर येणार आहोत. परंतु या ठिकाणी जी तुम्हाला संधी मिळाली आहे तुमचं भाग्य बदलण्याची, ती भाग्य बदलत असताना या ठिकाणी गेली 10-15 वर्ष ज्या पद्धतीने तुम्ही पाहिलं की 2007 मध्ये नारंगाव गणामध्ये मी गेल्यानंतर आरक्षणामुळे या ठिकाणी 5 वर्षात सुई देखील तसूवर हल्ली नाही. म्हणजे विचार करा, 5 वर्षात हा विभाग जो मी 5 वर्ष बांधून विकासाची गंगा आणली होती तो भकास करायचं काम या राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी केलं, निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी केलं. मग आता पुन्हा आपण तेच करणार आहोत का, ही विचार करण्याची आम्हाला या ठिकाणी गरज आहे. परंतु सावरगाव आणि सावरगावच्या वाड्या हा परिसर आमच्यासाठी निश्चितपणाने आम्ही असं म्हणतो की इथे कुठलीही प्रकारची चूक होणार नाही. या ठिकाणी प्रत्येक मतदार पहिलंच त्याचं ठरलेलं असतं. ज्या वेळेला उमेदवार रिंगणात येतो त्याच वेळी मतदाराचं मत ठीक झालेलं असतं. 10-5% लोक अधिक काठावरची असतात, लोक काठावरची असतात, तिथे इकडे पाहत असतात, इकडे पाहत असतात, काही येतं का असे 5-10% असतात आणि ते वातावरणावर ठरलेलं असतं. परंतु ते 5-10% सुद्धा आपल्याला इकडे तिकडे होऊ द्यायचे नाहीत. कारण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये हे 5 आणि 10% सुद्धा आपल्याला परवडणार नाही. यावेळेला पक्ष 5-5 पक्षाचे उमेदवार ज्याला इकडे मिळालं नाही गेलाच तिकडे. म्हणजे अशा पद्धतीने आणि समोरचे डोंकावळे वाटच बघत होते की आम्हाला कोण सापडतो. त्याच्यात आपले सापडले. पण यांना आपण यशस्वी होऊ द्यायचं नाही. खुंगाट बांधायची की आमच्या बरोबर 20-25 वर्ष राहिले, आमच्या बरोबर तुम्ही आमच्यासाठी ज्या वेळेला आमच्या सोबत काम करत असताना आम्ही तुमच्या सुखदुःखामध्ये तुमच्या प्रत्येक गोष्टीला मान्यता दिली, तुम्ही मनात तसंच राहिलो. परंतु तुम्ही जाताना 1 सेकंद सुद्धा विचार केला नाही, 1 मिनिटाचा देखील विचार केला नाही. आणि मग तुमच्या भावना, तुमच्या विश्वस्ता, ज्या पद्धतीने तुमच्या निष्ठा तुम्ही विकत गहाण ठेवल्या, अशा लोकांना आपण उभं करणार आहोत का? आणि यांना सुद्धा विचार येणार प्रत्येकाला की तुम्ही आम्हाला 50 वर्षात तुमच्याकडे सत्ता होती, जिल्हा परिषद पंचायत समितीचा जन्म झाल्यापासून आज सगळ्यात तुम्ही सत्ता भोगताय. त्या सभागृहामध्ये तुम्ही आम्हाला काय दिलं? आमच्या रोजच्या गरजा सुद्धा तुम्ही भागवू शकत नाही. जे मूलभूत गरजा आहेत विकासाच्या नावावर किमान रस्ते, वीज, पाणी, जे आमचं मूलभूत अधिकार आहे तो तुम्ही आम्हाला, आरोग्य, शिक्षण काय आम्हाला तुम्ही दिलं? म्हणून तुम्ही आमच्याकडे वर तोंड करून मत मागायला येत आहे. या ठिकाणी या लोकांना थारा देऊ नका. एकच विचार ठेवा, एकच विचारधारा ठेवा. या गटामध्ये एकही उमेदवाराला धक्का लागता कामा नये. सगळ्यांच्या ताकदीने आपल्याला हा गट काबीज करायचा आहे. 1 नंबरने हा गट तालुक्यात आला पाहिजे असं मी तुम्हाला आव्हान करते. विकास तुम्ही आणणार आहात, थोपवणार तुम्ही आहात. त्यामुळे थोपवायचा का वाढवायचा हे तुमच्या हातात आहे. त्यामुळे निश्चितपणाने आपण चांगला विचार आचार घेऊन येत्या 21 तारखेला धनुष्यबाण आणि 2 मतदान करायचे आहेत. त्या 2 मतदानामध्ये दोन्ही धनुष्यबाणा पुढील बटन दाबून आपण कराल अशी मी आपल्या मायबाप जनतेला या ठिकाणी आव्हान करते. कारण आजारपणातून उठल्यानंतर या ठिकाणी आली आहे, तुमच्या समोर उभी आहे. लोकांना वाटलं ताई कसली येते, आता सुद्धा काही लोक म्हणतात किती दिवसाचं आयुष्य आहे, कदाचित ताई कधी जाईल. परंतु माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या जनतेला जोपर्यंत माझी गरज आहे तोपर्यंत कोणी माझ्याकडे पाहू शकत नाही. त्यामुळे तुमच्या आशीर्वादाने जसे आम्ही या ठिकाणी आहोत
मी सांगते की या मतदारसंघाची जबाबदारी माझी सगळ्यात मोठी आहे. या ठिकाणी कुठेही काही कमी पडणार नाही. गुलाब शेठ आणि ललिता असेल, धोंडीभाऊ शेठ असेल यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहून माझ्या कौलापोटून पुढच्या वेळी तुम्ही म्हणाल का ताई बघा तुमच्या नंतर ह्यांनी सुद्धा तुमची गादी चालवली, या ठिकाणी न्याय दिला आणि लोकप्रतिनिधी कसा असावा हा दाखला यांनी दिला. अशा पद्धतीचं तुम्ही सगळे बोलणार आहात. नुसत्या या मतदारसंघासाठी नाही तर संपूर्ण तालुक्यासाठी तुम्ही सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं. शिवसेना पक्षाला सहकार्य करावं. शिवसेना प्रमुखांच्या आव्हानाला आपण पेलवलं पाहिजे. या ठिकाणी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील ज्यांच्या विचारांना आपण ऐकणार आहात आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जुन्नर तालुक्यावर विशेष प्रेम केलं आणि सतत आपल्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहिले. गाडा मालकांचं लक्ष सुद्धा दादांच्या बोलण्याकडे लागणार आहे. दादा विषय घेताना गाडा मालकांना विसरू नका एवढं या ठिकाणी सांगते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपल्या भाषणात भाजपसह काँग्रेस राष्ट्रवादीवर थेट निशाणा साधलाय. अचानक छोटा भाऊ मोठा कसा होतो, ज्याला आम्ही मोठा केला तोच आमचा बाप बनायला निघाला, अशा शब्दात भाजपचा समाचार घेतलाय. पण या टीकेत पुण्याचे पालकमंत्रीही सुटले नाहीयेत. समोर बसलेले माझे सर्व शिवसैनिक बंधू आणि भगिनींनो आणि ज्यांच्या प्रचारासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात ते आमच्या जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार गुलाबशेठ पारखे, धालेवाडी तर्फे हवेली पंचायत समिती गणाचे उमेदवार धोंडीभाऊ शेठ मोरे, या विभागाच्या पंचायत समितीच्या सदस्य झालेल्या ललिता चव्हाण. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की येणाऱ्या 8-9 दिवसानंतर या निवडणुकीचं मतदान होणार आहे. ही निवडणूक यासाठी आगळीवेगळी आहे. जिल्हा परिषद असो, राज्यातल्या अनेक महानगरपालिकेच्या निवडणूक असो, महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन दिशा देणारी ही निवडणूक ठरणार आहे. कारण गेल्या 25-30 वर्षामध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र लढत होते. त्या वेळेला आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी निर्णय घेतला, कारण गेल्या 2.5 वर्षापासून देशाचं राजकारण आणि महाराष्ट्राचं राजकारण हे सरकार सत्तेवर आल्यापासून वेगळ्या दिशेला जायला लागले. अचानक छोटा भाऊ मोठा व्हायला लागला. छोटा भाऊ म्हणायला लागला की मीच थोरलाय. अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवली. ज्यांना आम्ही मोठं केलं, ज्यांना लहानाचं मोठं केलं, तो आमचा बाप बनायला निघाला. आणि म्हणून महाराष्ट्राचं राजकारण आता बदलायला निघालं. आपल्या सगळ्यांना आठवतंय 2.5-3 वर्षापूर्वी जेव्हा लोकसभेची निवडणूक होती, सगळ्या देशामध्ये एक वेगळं वारं फिरत होतं. नरेंद्र मोदी आम्ही सुद्धा हौसेनं प्रेम केलं. आम्हाला पण हौस होती की नवीन पंतप्रधान येणार आहे, देशाला अच्छे दिन मिळणार आहे, देशाला चांगली दिशा देणार आहे, शेतकऱ्यांना न्याय मिळेल, गोरगरिबांना न्याय मिळेल, अशा प्रकारची भावना तुमची आमची सगळ्यांची झाली होती. मी सुद्धा नरेंद्र मोदींना भेटायला पार अगदी गांधीनगरला अहमदाबादला गेलो होतो. सगळ्यांना माहिती. शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले. त्याच्या अगोदर वाजपेयीचं सरकार होतं, 15 खासदार होते शिवसेनेचे. त्यावेळेला 5 मंत्र्यांना मंत्रिपद दिलं होतं. शिवसेनेच्या 5 खासदारांना मंत्रिपद दिलं. अटल बिहारी वाजपेयीनं 15 खासदार असतात. हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा 18 खासदार असताना एकच मंत्रिपद दिलं. ते सुद्धा आम्हाला न विचारता कुठलं पद दिलं आम्हाला कळलंच नाही. आदरणीय उद्धवजी आणि आम्ही सगळे खासदार त्या दिवशी दिल्लीत होतो. शपथविधी झाली, मंत्रिमंडळाचं वाटप झालं. त्यावेळेला उद्धवजींना सुद्धा विश्वासात न घेता या सरकारनं मंत्रिपद जाहीर केलं. आम्ही सगळे शांत बसलो. उद्धवजींना सांगितलं जाऊ द्या, सरकार आपले, पंतप्रधान आपले, आपण समजून घेऊ आणि त्याच्यानंतरची आपण परिस्थिती पाहतो. राज्यात निवडणुका लागल्या. भाजपला कुठेतरी शिवसेनेची अडचण व्हायला लागली आणि या अडचणीमधून स्वतंत्र लढण्याचा घाट त्यांनी निर्माण केला. आम्ही डगमगलो नाही, शिवसेना डगमगली नाही.
बाळासाहेबांच्या विचाराची शिदोरी घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसैनिक लढला. उद्धवजी एकतर्फी लढले आणि काही नसताना, कोणाचे पाठबळ नसताना फक्त शिवसैनिकांच्या जोरावर 63 आमदार निवडून आणले. ही त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये होती. पण 2.5 वर्षात आम्ही पाहतोय, ठीक आहे, आम्हाला सत्तेमध्ये महत्वाचं स्थान नसतं तर आमची काय हरकत, पण आमचं दुखणं, आमची परिस्थिती, अवस्था जी आहे, आम्हाला न्याय नका देऊ, आम्हाला मंत्रिपद नका देऊ, पण आम्ही ज्यांच्यासाठी निवडून आलो त्या शेतकऱ्यांना न्याय द्या, त्या गोरगरिबांना न्याय द्या. शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे. आता कोणतरी बोलताना म्हणाले, मला सांगा, गेल्या 4 दिवसापूर्वी भाजपचे पालकमंत्री गिरीश बापट परवाच्या दिवशी पुण्यामध्ये भाषण केलं त्यांनी आणि भाषणामध्ये म्हणाले, बापट तसा माणूस हुशार, अतिशय चलाक माणूस, खरं बोलतो. त्यानं भाषणात केलं, टीव्हीवर आला की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये 65,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, असं बापट म्हणा. आमचं काही त्यांना आव्हान नाही. तू म्हणतोस बाबा ते बरोबर आहे, तुझं खरं. पंतप्रधान मोदींनंतर पुढे आढळरावांचा निशाणा होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर. काय होती ही टीका, पाहूयात. आज काय परिस्थिती आहे तुमची, आमची? नुसती मोठी मोठी भाषणं करायची. 3600 कोटी रुपये म्हणे शिवस्मारकाला मुंबईमध्ये दिले, अजून दमडा पडला नाही त्याच्यावर. ज्या वेळेला शिवस्मारकाचा विषय आला त्यावेळेला मी स्वतः मुख्यमंत्र्यांना आणि पंतप्रधानांना पत्र लिहिली. देवेंद्र फडणवीस यांना भेटलो, म्हटलं, फडणवीस साहेब, शिवाजी महाराजांचं समुद्रामध्ये तुम्ही स्मारक करता, काही हरकत नाही. 3600 कोटी रुपये 3000 कोटीचं करावं आणि बाकी 600 कोटी शिवरायांचा जन्म झाला त्या तालुक्यातल्या किल्ल्यासाठी, त्या गडांसाठी खर्च करा. फक्त 600 रुपये आम्हाला द्या, 600 कोटी रुपये, 3000 कोटी रुपयाचं स्मारक तिथं बांधा. पण जिथं जन्म झाला तिथं गडे कोट किल्ले इतके आहेत महाराजांचे, पण त्यांनी काय ऐकलं नाही, कारण त्यांना तिथे काही द्यायचं नव्हतं, इथे काय द्यायचं नव्हतं. फक्त निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी जाहीर करायचं, नुसत्या योजना जाहीर करायच्या. आता तर पाहतो अशी भांडणं चालू आहेत. मुख्यमंत्री तर इतका भांडायला लागलेला, इतका भांडायला, काही बोलतो, पाणी पाजतो म्हणे शिवसेनेला. म्हणजे एखादा ग्रामपंचायत सदस्य पण एवढा अडाणी नसतो तेवढा ह्या राज्याचा मुख्यमंत्री अडाणी. काही पोरकटासारखं बोलायला लागले. त्यांना काही करून सत्ता पाहिजे. आणि ह्या तालुक्यामधले काही भाजपचे लोक, खरं म्हणजे भाजपचे आहेच नाही तो, पण आता कोणीतरी आले झाले भाजपचे, आले झाले भाजपचे, वेळात फडकत टाकलं की झालं भाजप. मी ऐकलं त्याच्या जुन्नर मध्ये आणि आंबेगाव मध्ये, आम्ही तर निवडून येणार नाही पण शिवसेनेला पाडू. काय यांचे उच्च विचार आहेत बाबा. अरे शिवसेनेला पाडायचं, शिवसेनेला काढायची भाषा करू नका. काय तुमची ताकद आहे? आंबेगाव मध्ये युती करायला लोक आली माझ्याकडे, मनोज साहेब युती करायला. म्हटलं बघा काय करायचं, 5 जागामध्ये पण आम्हाला 3 जागा जिल्हा परिषदेला. म्हटलं आता चप्पल झाल्याची बाकी राहिली होती. म्हटलं गेल्या वर्षीचा रेकॉर्ड दाखवत होतं काय, आंबेगाव मध्ये फक्त एकच उमेदवार उभा केला होता गेल्या वर्षी आणि अख्ख्या तालुक्यात 478 मतं पडली होती आणि 5 पैकी 3 जिल्हा परिषदेच्या जागा पाहिजे होतं. तोंड जोडायचं मशीन त्यांना घेऊन द्यायला पाहिजे होतं. इथं तीच परिस्थिती आहे. काय या लोकांना सांगायचं. आता काय झालं नेमकं, नारायणगाव आणि वारवाडीच्या परिसरातील जनतेनं ताईंना आग्रह केला की ताई तुमची तब्येत बरोबर नाही, तुम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये आमच्या ह्या गणाचं प्रतिनिधित्व करा. आम्ही सुद्धा सांगितलं ताईंना काय हरकत नाही, ताई तुम्ही यावेळेला तिथं लढायला हरकत नाही. ताईने तो निर्णय घेतला. इथं सगळे असे टपा बाहेर पडायला लागले. आता ताई नाहीये मग आपण जिंकू.
सगळे पळायला, सगळे सुरुवात झाली इथं. एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार. प्रत्येकाला स्वप्न पडायला लागले की आता ताई नाही म्हणून आपण जिंकू शकतो. पण मी तुम्हाला सांगतो, कोणी किती उड्या मारा, कोणी किती प्रचार करा, या मतदारसंघामध्ये ताईंच्याच विचाराचा आणि आमच्याच विचाराचा, शिवसेनेचाच जिल्हा परिषद सदस्य निवडून येणार, निवडून येणार. हे 100%. का निवडून येणार? का मी शिवसेनेचे म्हणून आम्हाला गुलाबराव पारखे यांना जिल्हा परिषद सदस्य करायचं, त्यांना मोठं करायचं म्हणून नव्हे. कारण मत देताना लोक विचार करतात की कुणी आमच्यासाठी गेल्या 5 वर्षात काय केलं. चांगली गोष्ट आहे. माझं तर चॅलेंज आहे त्यांना की ह्या मतदारसंघामध्ये ज्यांना ज्यांना निवडणुकीचे फॉर्म भरले समोरच्या लोकांनी, त्यांनी या आमच्या समोर बसा. ह्या मतदारसंघाची एक तुम्हाला माहिती आहे का? ह्या मतदारसंघामध्ये कोणी किती कामं केली, गावोगावी जाऊन विचारा. जिल्हा परिषद सदस्य म्हणून गेल्या 5 वर्षात, गेल्या 10 वर्षात, गेल्या 15 वर्षामध्ये ह्या जुन्नर तालुक्याच्या जवळजवळ प्रत्येक गावामध्ये आणि विशेष करून ह्या मतदारसंघामध्ये ताईनं जे काम केलंय ते काम कुठल्याही आमदाराला कधी जमलं नाही, कुठल्या जिल्हा परिषद जमलं नाही. इथं तर एक गाव बघा, प्रत्येक गावामध्ये गेलं. समजा ताई या विभागाची जिल्हा परिषद सदस्य असो किंवा नसो, तेवढी ताकद ताईच्या मनगटामध्ये आहे की तालुक्याच्या कुठल्याही भागात जिल्हा परिषदेचा निधी त्या टाकू शकतात आणि त्याप्रमाणे गेल्या 5 वर्षात 15 वर्षात कामं केलेली आहे. आणि खासदार म्हणून मी सुद्धा, माझं या राष्ट्रवादीच्या लोकांना जाहीर आव्हान आहे, मी 15 वर्षे खासदार आहे. माझ्या पूर्वीच्या कुठल्या खासदारानं कुठल्या गावामध्ये निधी दिला याचं जाहीर करा, जाहीर करा बस. कुठला खासदार सावरगावला किती वेळा मला सांगा. उगाच काहीतरी बोलायचं आणि सांगायचं. आणि पुन्हा प्रचार चालू आहे राष्ट्रवादी, पुन्हा राष्ट्रवादी कसली पुन्हा. आता बसा ना खाली, काही काम नाही तुमचं. आता खासदार म्हणून गेल्या 15 वर्षामध्ये मला जाहीरपणे सांगायचं आहे, या पूर्वीच्या खासदारांनी केलेलं एखादं तरी काम सांगा. मी माझी कामं सांगायला तयार आहे. हल्लीचे राजकारण हे 2020 सामन्यासारखं झालं आहे. याचा दाखला देत पुढचा निशाणा होता तो तालुक्याच्या आमदारांवर. कधीही निवडून न येणाऱ्या हौशी कलाकारांची उपमा देत इथेही त्यांनी खिल्ली उडवली आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 15 वर्ष मी काम करतो, 13 वर्ष लोकसभेमध्ये भांडत कुठल्याही प्रकारे पुन्हा नाशिक रेल्वे मंजूर झाली पाहिजे म्हणून मी भांडलो. आणि प्रत्येक वर्षी सरकारवर टीका, भले हे सरकार असो किंवा ह्या पूर्वीचे सरकार असो, अर्थसंकल्पाच्या माध्यमातून रेल्वेची मागणी करून सरकारवर टीका करण्याचं धाडस माझ्यात मीच केलं. योगायोगानं ह्या वर्षी सुरेश प्रभूंनी गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये पुणे नाशिक रेल्वेला मंजुरी दिली. त्यासाठी जवळजवळ 13 वर्ष भांडलं. 2,500 कोटी रुपयाचा रस्ता आहे, 2,500 कोटी रुपयाची रेल्वे मंजूर केलेली आहे. आता पुणे नाशिक रेल्वे हायवेचं काम चालू आहे. तिथं बरेचसे लोक नवीन झाले, निवडून आले, फोटो काढतात आणि टाकतात फेसबुकवर. यांच्याच मदतीनं, यांच्याच प्रयत्नातून, काही संबंध नाही, जन्माला आले नव्हते. हे इतके हौशी कलाकार झाले. हल्लीचं राजकारण कसं झाले, T20 झालं की निवडून आलं काय असं वाटतं की बार ते गेले 50 वर्ष तोच राहणार आमदार. इतका पोरखेळ झालाय राजकारणाचा. पूर्वीचं राजकारण वेगळं होतं. मला आठवतं, मी माझ्या गावापासून राजकारण पाहतो. माझ्या लहानपणी मला आठवतंय, माझ्या 12 वर्षाचा 15 वर्षाचा असताना गावामध्ये कधी प्रचार व्हायचा नाही. प्रचाराच्या भोंग्याच्या गाड्या फिरायच्या. प्रचार संपल्यानंतर मतदानाच्या आदल्या दिवशी माझे चुलते पाटील आणि गावचे सरपंच ठराविक लोक बसायचे आणि गावानं निर्णय घ्यायचा आणि मतदान करायचं. बैलजोडीला तर बैलजोडीला, संपला विषय. परत इथं कुणाचा विचार नाही, प्रचार नाही, काही देणं घेणं नाही, काही नाही. हल्ली आता तर काय विचारू नका, व्हॉट्सअपवर असा प्रचार करतात की काही कळत नाही. ते राजकारण राहिलं नाही. आता साड्या वाटायला लागल्या.
त्या दिवशी मी असं एका खेड तालुक्यामध्ये प्रचाराला गेलो. लोक माझ्याकडे आले, सुभाष मला म्हणाले 80 रुपयाच्या साड्या द्या. आमच्या घरात काही हिंमत नाही का साड्या घ्यायची, पण 80 रुपयाच्या साड्या, बाद झालेल्या साड्या 90 रुपये साड्या वाटायला सुरुवात करतात लोक. एकंदरीत राजकारण करताना, मतदान करताना आपल्याला हे बघायला पाहिजे की आपलं काम कोण करणार आहे, आपला उमेदवार कसा आहे, आपला पक्ष कसा आहे, आपल्या पक्षाचा विचार कसे आहे, या सगळ्या गोष्टी विचारात घेण्यासाठी आपल्याला या निवडणुकीचं मतदान करायचं. आढळराव पाटील पुढे बोलले, अर्थात बैलगाडा शर्यतीवर. बैलगाड्यावर मी एकमेव खासदार भांडतोय. पोस्टर कुणी पण लावा, पण माझ्या शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवा, अन्यथा निवडणुकांनंतर शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. याचबरोबर पंचायत समिती, जिल्हा परिषद सर्वाधिक जागा शिवसेनेलाच मिळतील आणि यापुढचा तालुक्याचा आमदारही शिवसेनेचाच होईल, असा आशावाद आढळराव पाटलांनी व्यक्त केलाय. बैलगाड्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये राजकारण होत राहतं. 7 मे 2014 ज्या वेळेला बैलगाडा शर्यतीवर बंदी आली, सुप्रीम कोर्टानं बंदी आणली, त्यावेळेला महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण देशातून मी एकमेव खासदार आहे की लोकसभेमध्ये हा प्रश्न 4 वेळा उचलला. 2.5 वर्ष मी आणि काही संघटना मी भांडतोय. सरकार, केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, कुठल्याही प्रकारची सहानुभूती बैलगाडा शर्यतीवर दाखवली नाही. गेल्या महिन्यामध्ये जेव्हा तामिळनाडू मध्ये जनता रस्त्यावर आली, जाळपोळ झाली, 2.5 लाख लोक 5 दिवस बीचवर रात्रंदिवस बसून सत्याग्रह करायला लागले. शाळा, कॉलेज, दुकानं सगळे बंद झाले, दंगली व्हायला लागल्या. त्यावेळेला तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि सरकारचे सगळे मंत्री मुख्य सचिवासह दिल्लीमध्ये डेरे दाखल झाले. पंतप्रधानांनी विनंती केली, गृहमंत्र्यांना विनंती केली की आमचं सरकार वाचवा, आमचं राज्य वाचवा, जाळपोळ होईल. काही करून बैलांच्या शर्यती जल्लीकटूला परवानगी द्या, अशा प्रकारचं विनंती केली. राष्ट्रपतीने त्यांचा वट हुकूम मंजूर केला आणि त्याच्या 3ऱ्या दिवशी त्या शर्यती तिथं तामिळनाडूमध्ये चालू झाल्या. का माझ्या सरकारला, का माझ्या राज्यातल्या सरकारला, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना असं का सुचलं नाही? जेव्हा आपल्या जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, कराडमध्ये, साताऱ्यामध्ये, सगळ्या ठिकाणी, मुंबईमध्ये आंदोलन चालू झाली आणि मग काही शेतकरी भेटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये वट हुकूम काढून बैलगाडा शर्यती चालू करू. बघूया काय. मला आशा आहे की मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये कुठल्या परिस्थितीमध्ये बैलगाडा शर्यती चालू होतील. पण चालू झाल्यानंतर पोस्टर लावायला ही सगळी मंडळी पुढे असणार. मला त्याची फिकर नाहीये. पोस्टर कोणी लावा, बोर्ड कोणी लावा, पण माझ्या शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवा, ही माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाची गोष्ट आहे. मला त्याच्यावर आनंद आहे. आणि हे जर सरकारनं केलं नाही तर तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्रामध्ये तामिळनाडू सारखा लढा उभारण्याची ताकद आमच्यामध्ये, शिवसेनेमध्ये आहे. शिवसेनेच्या आंदोलनामुळे पुन्हा बैलगाडा शर्यती चालू होतील, हे माझ्या दृष्टीने महत्वाचं. आम्ही काय केलं, ताईंनी काय केलं, मी खासदार म्हणून काय केलं, या सगळ्या भागातल्या लोकांना माहिती आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल किंवा इतर काही कामं असतील. आज नव्याने एक रस्ता मंजूर होतोय. केंद्र सरकारच्या माध्यमातून BRT म्हणून योजना आहे. 700 कोटी रुपयाचा रस्ता बनकर फाट्यापासून जुन्नर पासून हा सरळ रस्ता घोडेगाव मार्गे जाणार आणि घोडेगाव ते भीमाशंकर आणि भीमाशंकर ते राजगुरुनगर 700 कोटी रुपयाचा नॅशनल हायवे होणार. महाराष्ट्रामध्ये त्या योजनेच्या अंतर्गत फक्त एकमेव रस्ता आहे, फक्त एकमेव रस्ता आहे. आता ज्यांची काय ऐपत नाही अशी लोक सुद्धा पुढे येतील हळूहळू की आम्ही गडकरी साहेब आमचे, हा आमचा, तो आमचा, आमचं सरकार म्हणून करतील. पण त्याचं श्रेय खऱ्या अर्थाने मी काम केलेलं आहे आणि लवकरात लवकर तो रस्ता जर मंजूर झाला तर या भागाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो. अनेक प्रश्न आहेत. काही लोक नुसतं टीका करायचं, नुसतं भपका करायच्या पिछत लागलेले आहेत. मला आपल्याला सांगायचं की ताईंच्या बद्दल कुणी किती काही बोल, मी पण काहीतरी फेसबुकवर ऐकलेलं, व्हॉट्सअपवर ऐकले का ताईंचं हे नाही, ताई आता आजारी झाल्यात, तुम्ही काळजी करू नका, ताई 100 वर्ष जगणार आहे, तुमचं वाटोळं करूनच जाणार आहे.
हे सगळ्यांचं वाटोळ झालं काय काळजी करू नका. कुणाची स्वप्न पाहू नये. या आमदारकीच्या निवडणुकीला आपल्या सगळ्यांना माहिती आहे, दुर्दैवानं आम्हाला जरी अपयश आलं तरी कोणी चुकीच्या भ्रमामध्ये राहू नये. ते म्हणतात ना, टाळीमध्ये कावळा सापडला, तसा प्रकार झालेला ह्या निवडणुकीमध्ये असा प्रकार पुन्हा कधी होणार नाही. यापुढं या तालुक्याचा आमदार होणारा शिवसेनेचाच होणार आहे. ही काय यापेक्षा जास्त बोलत नाही. मला आपल्याला सगळ्यांना विनंती करायची की आमचे तिन्ही उमेदवार निवडून द्या. हे दोन्ही उमेदवार या परिसरातून निवडून द्या. त्यांच्याकडनं कामं करून घ्यायची जबाबदारी या विभागाचा खासदार म्हणून माझी आणि अशा काही गोष्टी यांची राहील. आणि कामाच्या बाबतीत आम्ही कुठेही कमी पडणार नाही. अनेक कामं करायची, अनेक विकास करायचा आहे. त्यासाठी तुमची सगळ्यांची साथ हवी आहे, तुमच्या सगळ्यांचं प्रेम हवं आहे, तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद हवा आहे. येणाऱ्या 21 तारखेला आमच्या ह्या तिन्ही उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करा, एवढीच या ठिकाणी विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज शिवसेनेच्या प्रचाराचा आणि खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या झंझावती दौऱ्याची रणधुमाळी आपण पाहिलीत. येत्या 21 तारखेपर्यंत या रणधुमाळीतल्या सर्वच ठळक घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. आज इथेच थांबूया. आपण पाहत रहा आपला आवाज, हाक तुमची, साथ आमची. धन्यवाद.